नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कामिनी जी आहे तिने अन्नपूर्णाला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये हकलण्याचा प्लॅन केलेला होता. पण कामिनी स्वतःच वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि त्याचबरोबर गार्गीला सुद्धा पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे आता सगळेजण जमलेले आहेत. निंगी, त्याचबरोबर बंड्या आणि त्याचबरोबर ऋषी यांनी आता सांगितलेलं आहे ते म्हणजे कमळीचा वाढदिवस आहे. मग अन्नपूर्णा आजींना कळलेलं आहे की कमळी या पार्टीसाठी इथे काम करायला आलेली आहे. अन्नपूर्णा आजी त्याचबरोबर ऋषी यांनी कमळीला तिथं आणलेलं आहे आणि कमळीचा वाढदिवस सेलिब्रेट करायचं सुरू असतं. कमळीला त्या खुर्चीवरती बसवलेलं आहे, जी खुर्ची अन्नपूर्णा आजींनी इतके दिवस त्यांच्या थोरल्या नातीसाठी ठेवलेली असते. त्या खुर्चीवरती कमळी बसलेली आहे आणि कमळी मात्र त्यांच्या सर्वांकडे पाहत आहे. तेव्हा मात्र ऋषी आता समोर येतो आणि ऋषी बोलायला सुरुवात करतो की मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे ही जी मुलगी आलेली आहे ती अन्नपूर्णा आजींची नात नाही. आता मात्र इथे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. ऋषी असं का म्हणतोय म्हणून सगळेजण ऋषीकडे पाहू लागतात आणि ऋषीला विचारू लागतात की तू असं का म्हणतोय. परंतु ऋषी मात्र सांगायला सुरुवात करतो. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की जेव्हा तू मला म्हणालीस ना ते मी अनाथ आहे, तेव्हाच मला कळलेलं होतं की तू माझी नात नाही. कारण काही दिवसांपूर्वीच मला अशी माहिती मिळालेली होती की माझी माझी सून आणि माझी थोरली नात दोघीही जिवंत आहेत. तेव्हा तू जे बोललेली आहे ते खोटं बोललेली आहे, ते कोणाच्या सांगण्यावरून बोललेली आहे ते आम्हाला कळलं पाहिजे, असं अन्नपूर्णा आजी त्याचबरोबर ऋषी बोलत असतात. ऋषी म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना फोन करणार आहे. इकडे अन्नपूर्णा आजी पाहत असतात. कमळीला सुद्धा धक्का बसलेला असतो. कमळी त्या खुर्चीवरती बसलेली असते. कमळी पाहत असते. कमळीही म्हणत असते की हे सगळं काय झालंय आणि त्याचबरोबर कमळी म्हणत असते की हा गोंधळ कसं काय झालेला आहे. कामिनी मात्र तिथे येते आणि कामिनी म्हणते पण वहिनी अगं असं कसं असू शकतं. तेव्हा इकडे कामिनी म्हणत असते की अगं काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की मला माहिती आहे ही कोणतरी वेगळी मुलगी आहे. हे मला तेव्हाच कळलं होतं. कुणीतरी हिच्या हातात तो फोटो दिलेला आहे आणि इथं पाठवलेला आहे ते मात्र मला माहिती होतं आणि म्हणूनच मी शांत राहिले आणि ऋषीची मदत घेतली आणि असं सगळं अन्नपूर्णा आजी बोलत असतात. त्यामुळं तेव्हाच मला माहिती होतं आणि इकडे आजोबांकडे सुद्धा गेल्यानंतर समजलेलं होतं. कारण माझ्या नातीचे संस्कार असे असू शकत नाही आहेत. कारण जेव्हा मी तिला आजोबांकडे भेटायला घेऊन गेले, ओळख करून देत होते, तेव्हा तिच्या वागण्यात कुठेच त्या गोष्टी मला दिसल्या नाहीत. मोठ्या माणसांना वाकून नमस्कार करायचा असतो एवढी साधी गोष्ट मला तिच्याकडे दिसली नाही, असं अन्नपूर्णाजी बोलत असते. तेव्हा मात्र नयनतारा, राजन सगळेजण पाहत असतात. ऋषी मात्र खूप चिडलेला असतो. ऋषी म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, या सगळ्या गोष्टी काय होत आहेत, कोण आहे ही मुलगी आणि कशासाठी हे सगळं चाललेलं आहे, असं ऋषी विचारत असतो. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. तेव्हा इकडे राजनला सुद्धा अन्नपूर्णा आजीने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. अन्नपूर्णा आजी आता म्हणते की आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. त्यावेळेस कामिनीची मात्र वाट लागलेली असते. कामिनीला कळायचं बंद होतं कारण या सगळ्या गोष्टी मागची खरी सूत्रधार कामिनी असते. कामिनीनं मुद्दामच अन्नपूर्णाजीला वेडं ठरवण्यासाठी हा सगळा केलेला प्लॅन होता आणि हा प्लॅन आता उलटच चाललेला असतो तिच्यावरतीच. अन्नपूर्णाजी खूप चिडलेले असतात आणि त्या मुलीच्या समोर येऊन उभ्या राहतात. आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे की या सगळ्यामागं कोण होतं. आणि समोरच कामिनी उभी असते आणि कामिनी मात्र त्या मुलीला खुणवून सांगत आहे, गार्गीला खुणवून सांगत आहे की माझं नाव घेऊ नकोस. हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र इकडे अन्नपूर्णाजी चिडलेले आहेत. ऋषीसुद्धा तेवढाच चिडलेला असतो. त्या मुलीला आता घराच्या बाहेर काढलं जातं आणि सगळ्या गोष्टी थोड्या विचित्र पद्धतीने जरी घडत असल्या तरीही या सगळ्याच्या मागं खरा सूत्रधार कोण आहे हे मात्र बाकी राहिलेलं असतं. कारण त्यातून ती सुटलेली असते. खरं तर हे सगळं कामिनीनं केलेलं कारस्थान असतं आणि आता मात्र अनिकाची वाट लागलेली असते. अनिकाला कळायचं बंद झालेलं असतं. अनिका म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलंय. अनिका आता चांगलीच तोंडावर पडलेली असते
अनिकाला कळतच नसतं की ह्या सगळ्या गोष्टी आता काय आहेत. आणि इकडे कामिनीची सुद्धा वाट लागलेली आहे. कामिनी सुद्धा म्हणत आहे की आता मी काय करू, या सगळ्यातून कसा मार्ग काढू, हा प्रश्न सुद्धा कामिनीच्या पुढे असतो. आणि त्याचबरोबर इकडे अनिका म्हणत असते की ह्या ग्रॅनी आजीला काहीच उपयोग नाहीये, हिच्याकडून कोणत्याच गोष्टी चांगल्या होऊ शकत नाहीत, असं ती चिडचिड करायला सुरुवात करत असते. कारण तिच्या ग्रॅनी आजीने तिला सांगितलेलं होतं की ही जी तुझी अन्नपूर्णा आजी आहे तिची वाट लागणार आहे, बघ मी कशी तिची वाट लावते. पण आता वाट तर लागणार आहे ती म्हणजे ग्रॅनी आजीची, असं या अनिकाने ठरवलेलं असतं. खरं तर अनिकाने ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या मात्र खूपच भयानक असतात. तिला खूप राग आलेला असतो. आणि इकडे आजोबासुद्धा खूप चिडलेले असतात. आणि आजोबांना एवढं चिडलेलं बघून अन्नपूर्णा म्हणत असते की अहो शांत व्हा ना तुम्ही, तुम्हाला त्रास होतोय का? तेव्हा आजोबा म्हणत असतात की नाही, पण ही मुलगी खोटारडी आहे, हे मात्र वारंवार आजोबा सांगत असतात. तेव्हा मात्र अन्नपूर्णाजी तिला म्हणते की तू माझ्या भावनांशी खेळलेली आहे, एवढं लक्षात ठेव, पण हे पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे, असं इकडे अन्नपूर्णाजी तिला बोलत असते. त्याचबरोबर तिला हेही ठणकावून सांगितलं जातं की तू कोण आहेस, कुठली आहेस, मला त्याच्याशी देणं घेणं नाही, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. त्यानंतर आता सगळं वातावरण शांत होणं गरजेचं असतं. कमळीचा वाढदिवस असतो, अजून केक कट करायचा बाकी असतो. आणि मग ऋषी, त्याचबरोबर बंड्या, निंगी, कमळी, राजन सगळेजण तिथे येतात. अन्नपूर्णाजीला शांत करू लागतात. अन्नपूर्णाजीला समजून सांगत असतात की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि अन्नपूर्णाजीला हे सगळं सांगितल्यानंतर अन्नपूर्णाजीसुद्धा त्यांच्याकडे पाहत असते. तेव्हा मात्र इकडे आता कमळी येते आणि अन्नपूर्णाजीला मिठी मारते. आणि तेव्हा मात्र अन्नपूर्णाजीला तिची नात भेटल्याचं फील झालेलं असतं. कामिनी मात्र चांगलीच तोंडावर पडलेली असते. आणि अनिकाचा तर पारा एवढा चढलेला असतो, तिने परत रूममध्ये जाऊन आदळापट करायला सुरुवात केलेली असते. ऋषीच्या हुशारीमुळं आज हे सत्य समोर आलेलं असतं. आणि त्याचबरोबर अन्नपूर्णाजींच्या हुशारीमुळं सुद्धा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्या मुलीला आता घरातून हाकलून दिलेलं असतं. मग इकडे अन्नपूर्णा त्याचबरोबर राजन कमळीला म्हणतात की कमळी ये, तुझा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे, तुझ्या हस्ते केक कापायचा आहे, असं कमळीला सांगितलं जातं. आणि कमळीला केक कटिंगसाठी बोलवलं जातं. कमळी केक कट करण्यासाठी आलेली असते. मग कमळी अन्नपूर्णाजी आणि त्याचबरोबर इकडे राजन या दोघांना आणि आजोबांना, या तिघांना एकत्र घेते आणि त्या तिघांबरोबर केक कट करते. खरं तर कमळीने ही जी काही गोष्ट केलेली असते ती खरंच खूप छान असते आणि सगळ्यांनाच खूप छान वाटतं. मग सगळ्यांना केक दिला जातो. अन्नपूर्णा आजी मात्र तिथेच शांतपणे बसलेले असतात. आज जे काही घडलेलं असतं त्या गोष्टीचं त्यांना खरंच खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा मात्र कमळी तिथे येते आणि तो केक घेते आणि स्वतःच्या हाताने अन्नपूर्णा आजींना तो केक भरवायला जाते. जेव्हा अन्नपूर्णा आजींना ती केक भरवत असते तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कमळीला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. आजचा दिवस आजींसाठी किती लाख मोलाचा आहे, पण खरं तर कमळीने तो दिवस गोड केलेला असतो. जरी त्यांच्यावरती संकट आलेलं असलं तरीही कमळीमुळे ते संकट परतलेलं असतं आणि कमळी आणि अन्नपूर्णा आजी यांची भेट झालेली असते. इकडे आता अनिकाला खूप राग आलेला असतो. अनिका म्हणत असते की तू त्या आजीला तू पाठवणार होतीस ना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये, मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार होती ना, आता मीच तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहे, बघ आता काय करते, असं म्हणत अनिकाने आता मोबाईल घेतलेला असतो आणि नेटवरून तिने मेंटल हॉस्पिटलचा नंबर काढलेला असतो. आणि इकडे ती धमकी देत असते, ती म्हणजे इकडे रागिनीला आणि कामिनीला सांगत असते की आता बघ तुमची कशी वाट लावणार आहे दोघींची. आत्ताच्या आत्ता मी या ग्रॅनी आजीला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहे, कारण तिनेच मला सांगितलं होतं ना की आता ते त्या आजीला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहे, पण तिनं केलेलं नाही आहे ना, त्यामुळं मी करणार आहे आता. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र रागिनी म्हणत असते की अगं काय चाललंय हे, शांत हो जरा बरं, बाळा बेटा शांत हो, असं म्हणत ती समजवत असते. पण इकडे रागिनीच्या केसाची बट कापण्यासाठी अनिका मात्र कात्री शोधत असते आणि ती म्हणत असते की नाही, आता मी आज शांत राहणारच नाही आहे, कारण ह्या ग्रॅनी आजीने जे काही केलेलं आहे त्याचा मला खूप त्रास होत आहे, असं ती सांगू लागते. खरं तर कामिनीनेच तिला आशा दाखवलेली असते की असं होणार आहे तसं होणार आहे. खरं तर अनिकाने या सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या होत्या, पण कामिनी मात्र तिला आशा दाखवत असते की सगळं चांगलं होणार आहे, या सगळ्या प्रॉपर्टीची तू एकटी मालकी नसणार आहे, आता बघ मी काय करते, असं तिचं सांगणं असतं आणि स्वतःच आता तोंडावर पडत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं
तेव्हा मात्र इकडे आता अनिकाची वाट लागलेली असते आणि इकडे कामिनी मात्र एका वेगळ्याच दुनियेत जाते आणि कामिनीला असं वाटू लागतं की खरंच या अनिकाने आता मेंटल हॉस्पिटलच्या लोकांना कॉल केलेला आहे आणि ती आलेली आहेत आणि ते घेऊन चाललेले आहेत कामिनीला मात्र खूपच भीती वाटायला लागलेली असते. कामिनी म्हणत असते की अगं अनिका ऐक ना, बेटा ऐक ना, बच्चा ऐक ना. पण अनिका मात्र अजिबात ऐकायला तयार नसते, कारण तिने एकच ठरवलेलं असतं की या ग्रॅनी आजीला मी आज मेंटल हॉस्पिटलमध्येच पाठवणार आहे. इकडे रागिनी तिला शांत करत असते, पण अनिका मात्र शांत होण्याच्या परिस्थितीमध्येच नसते आणि अचानक कामिनी जोरात किंचाळते. तेव्हा रागिनी म्हणते, आई काय झालंय? तेव्हा कामिनी म्हणते, अगं त्या तुझ्या मुलीला शांत कर बाई, तिने मला ना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं तर खूप अवघड होणार आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा इकडे कामिनीला रागिनी म्हणते की अगं नाही गाई, तू काय विचार करायला लागली? असं का करेल ती तुला आणि तुला का वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवेल सांग बरं? असं काही ती करणार नाही आहे. आणि इकडे अन्नपूर्णाजीने कमळीला जवळ घेतलेलं असतं आणि कमळीशी त्या खूप प्रेमाने बोलत असतात, खूप प्रेमाने वागत असतात. आणि इकडे कामिनीची अवस्था मात्र वाईट झालेली असते. तिला मात्र जाम टेन्शन आलेलं असतं. तिला असं वाटत असतं की बापरे, या मुलीने आणखी काय राडा घातला तर माझ्याच अंगलट सगळ्या गोष्टी येण्याची शक्यता आहे, असं तिला वाटू लागतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.